पाऊस आल्यावर सगळी दुनिया झोपली तरी शेतकऱ्याला झोपाय जमतच नाही. आणि मजुराला तर नाहीच नाही. कारण की आम्ही शेतकरी मजूर आहेत. शेतात काम करतो आणि मंजुरी करतो दुसऱ्याच्या रानामध्ये. त्याच्यामुळं आम्ही शेतकरी मजूर. तर सकाळ 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 तुम्हाला सगळ्याला तर म्हणतात की ताई सकाळी बिगर आंघोळीचं आणि बिगर तोंड धुताच काय करायला लागली. तर आता सध्या आमच्याकडे पाऊस चालू आहे. बघा हो काय सगळं ओलं झालं या. जनावराला वैरण नाही कसलीच. कडबा बी सगळा संपून गेला या. मालकाचा आमच्या लय हाल आहे. आणि दुसरी गोष्ट तर बैल 1 आणि 2 जर जनावर असते तर कुठून बी काही बी आणलं असतं आणि खाऊ घातलं असतं. पण कमीत कमी 7-8 जनावरं झालेत आमच्याकडं. तर लईच बेजारी अतिच बेजारी हो काही आवडीचा हाल असं झालं या. 2 दिवस पाऊस मधात उघडलाय आणि पुन्हा परत अजून झडगं लागलं या. तर अशा पावसाने कसं माणसाने राहायचं आणि कसं जगायचं. माणसाचं तर जाऊ द्या हो, माणूस कसं तरी जगन. पण ह्या मुक्या जनावराचं कसं आहे. जर डोंगराला बी सोडता येईनात आणि जर घडी बी ठुता येईनात. घरी बी ठुता येईनात. बरं आहे का? करा खोटा निर्माण. आता तुम्ही तर कवाय बरं आहेत म्हणतात. बघाय कसं झालं. तिथं रात्रभर बसली का नाही काय माहिती. बसली होती का? सगळं ओलं झालंय व सगळं सारखं टिपी चालूच. अहो खायला व्हायचं नाही. पण बघा नाही आता कसं आहे जनावरांची बेजारी. आज काय आणायचं खायला बैलाला. सरजा ह्याच्या खाली सोन्याखाली हवाय थोडंसं कोरडं. हे तर पिलूचं सगळं हे होऊन झालंय व ह्याला तर इकडं कळतच नाही बसायचं. आवडी बी लय झाली या. आवडीच्या खाली तर लयच राड झाले. हजार ते पाणी टाकलं ना आवडीच्या टुकऱ्यावर लय. सरजा पावसाने बेजारी काढली करू का सरजा. कसं कान करायला लागला ऐकायला लागला. पण म्हणून काय करावं आता. सोन्या सोन्या इकडून होय इकडून. सोन्या पावसाचं बरं आहे का? सोन्या बरं आहे का? पावसाचं बरं आहे. सोन्या म्हणून बेजारी चालू झाली ना काय. गुन्ह्यात आपला गप्प उभा राहिलाय. मग काय तर